नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी या ठिकाणी तुम्हाला कोणताही टॉपिक किंवा कोणताही सब्जेक्ट शिकवण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही. आज माझी प्रकृती बरी नसताना सुद्धा मित्रांनो, मी या ठिकाणी येण्याचं एकमेव महत्त्वाचं कारण म्हणजे आपला MPSC क्षेत्रातील बांधव, ज्याची हिस्ट्री अशी आहे मित्रांनो, तो 15-16 मेन्सचा त्याला एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आणि पण काय असतं, काही वयाची मर्यादा असते आणि एक वय असतं मित्रांनो, जोपर्यंत आपण 22-23 पर्यंत आहोत तोपर्यंत आपल्याला एक घरून पूर्ण सपोर्ट मिळत असतो. शेजाऱ्यांनाही वाटत असतं मुलगा शिकत आहे, जास्त तुमच्यावर प्रश्न येत नसतात किंवा दडपण नसतं. 21व्या वर्षी आपण ग्रॅज्युएशन होत असतो साधारणपणे, कारण 15 आणि अगोदरचे 6 हे 21व्या वर्षी आपण ग्रॅज्युएशन होत असतो. आणि तेव्हा आपण कुठेतरी एक बाहेरचा प्रोफेशनल कोर्स निवडण्याऐवजी आपण त्यामध्ये काय निवडत असतो, गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी वर्ग हा MPSC कडे वळण्याचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वर्ग हा काय करतो, MPSC या क्षेत्राकडे वळत असतो. मित्रांनो, आर्थिक परिस्थिती कमी असताना देखील फक्त अभ्यासाच्या जोरावर आपण एखादी पोस्ट काढू शकतो, अधिकारी होऊ शकतो, हे यामागचे कारण. आता याच्या मागे आपण सगळ्यात मोठं जर बघितलं तर अनेक यशवंत लोकांची जी भाषणं आहेत, जसं की विश्वास नांगरे पाटलांचं भाषण असेल किंवा भरत आंधळेंचं भाषण असेल, असे अनेक यशस्वी लोकांची जी भाषणं आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणामधून एक नक्कीच चांगलं काम केलेलं आहे मित्रांनो. आपल्या सर्वांसाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांचा उद्देश चुकीचा नव्हता मित्रांनो, पण यामध्ये काय झालेलं आहे की सर्वजणांची एक अशी मानसिकता बनलेली आहे की यामध्ये पोस्ट मिळणार आणि आपण ती मिळवणारच. सुरुवातीला येताना म्हणजे मित्रांनो, त्याच्याकडे पोस्ट मिळवणं हे जीवनाचा त्याचा अंतिम उद्देश आहे असा विचार नसतो, पण आपण ती पोस्ट मिळवणार आणि आपण ती कशा पद्धतीने मिळवणार, मिळाल्याच्या नंतर काय होणार, हे जे स्वप्न असतात हे स्वप्न मनापासून बघितलेले असतात. आपण सर्वांनी गरिबी मित्रांनो एवढ्या जवळून बघितलेली असते, कारण या क्षेत्रामध्ये श्रीमंताची मुलं जास्त उतरत नाहीत, याच्यामध्ये गरिबांची मुलं जास्त उतरत असतात मित्रांनो. त्यामुळे मी सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो की गरिबाची जी मुलं आहेत या क्षेत्रात उतरताना त्यांचा एक माइंडसेट बनलेला असतो, आपण काय वाटेल ते प्रयत्न करू, वाटेल तेवढा अभ्यास करू आणि मित्रांनो एखादी पोस्ट घेऊन आपल्या समाजाचा आणि आपल्या फॅमिलीचा, आपल्या समाजामध्ये जो दर्जा आहे, जो मान सन्मान आहे, तो दर्जा, तो मान सन्मान आपण आपल्या फॅमिलीचा, आपल्या समाजाचा आपण या समाजामध्ये वाढवू. मित्रांनो, हेतू खूपच चांगला असतो आणि हा देखणा सुद्धा हेतू आहे. याच्यामध्ये हे स्वप्न बघणं चुकीचं नाही मित्रांनो. आणि खरं तर हे स्वप्न म्हणजे रिअल जर बघितलं तर रिअल फॅक्ट्स मध्ये बघत असताना जेव्हा आपण पोस्ट मिळवून आता आपण आपलं टार्गेट समजत असतो आणि नंतर पोस्ट मिळाल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा एक असा काही दिवसांनी माइंडसेट होऊन जात असतो की या पोस्टमध्ये काही विशेष काही नाही मित्रांनो, असा ज्यांनी पोस्ट मिळवली त्यांचा जो समज झालेला असतो त्यांनाही नंतर तसं वाटत असतं. हे सांगण्याचं कारण मित्रांनो हेच आहे की आपला जो एक विद्यार्थी आहे, दत्ताभाऊ नावाचा विद्यार्थी होता मित्रांनो, खूप दुःखद घटना घडलेली आहे आणि अगदी असं म्हणजे गहिवरून आल्यासारखं होतं मित्रांनो. त्याचं नाव जरी आठवलं आणि तो मित्र आठवला तरी, तो लायब्ररीमध्ये बसलेला असताना मित्रांनो त्याला हार्ट अटॅकचा झटका आला आणि त्यामध्ये तो एक्सपायर सुद्धा झाला मित्रांनो. एक 15-16 मेन्सचा एक्सपिरियन्स असलेला मुलगा, अभ्यासाच्या बाबतीत 3-4 वर्षांपासून 5 वर्षांपासून मित्रांनो त्याला खूप एक्सपिरियन्स आणि 5 वर्षांपासून तो अभ्यास करत आहे. पण खरं तर हे एक्सपिरियन्सचा आपण जेव्हा सर्टिफिकेट सोबत घेऊन फिरत असतो 4 वर्ष 5 वर्ष,
सांगायला हे वेगळं वाटतं की 5 वर्षाचा त्याला एमपीएससीचा अभ्यास होता, पण 5 वर्षाचा त्याचा जो एक्सपिरियन्स होता मित्रांनो, हा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठेतरी त्याला त्याच्या मनातून छळत होता आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या टोमण्यांवरून मित्रांनो छळत होता. असं प्रत्येक गोष्टीमध्ये मित्रांनो आपण कुठल्या तरी गोष्टीत चांगलं काही करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हेतू सर्वांचाच चांगला असतो मित्रांनो. पण हा जो हेतू चांगला असताना आपण हा विचार करत नाही की स्पर्धा परीक्षेमधून पोस्ट मिळवणं हे आपलं ध्येय आहे मित्रांनो, पण आपलं अल्टिमेट टार्गेट नाही मित्रांनो. आपलं जीवनाचं अंतिम उद्दिष्ट हे नाही की आपल्याला स्पर्धा परीक्षेतून पोस्ट मिळवायची. मग मित्रांनो, जर काही अडचणीस्तव किंवा काही कारणास्तव आपण जर काही गोष्टी करू शकत नसू किंवा आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश मिळालेलं नसेल किंवा मिळत नसेल, यामध्ये खचून जाण्याचं कारण नाही मित्रांनो. कारण आपलं ते स्वप्न होतं, आपण त्यासाठी 100% प्रयत्न केलेले आहेत आणि हे सगळे प्रयत्न करून सुद्धा जर यश येत नसेल तर समजून चला आपण या क्षेत्रासाठी बनलेलो नसू, कदाचित आपल्यासाठी दुसरं क्षेत्र एखादं वाट पाहत असेल. आज करिअर करायचा जर विचार केला तर करिअर करण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत मित्रांनो. कोणताही पर्याय तुम्ही अवलंबू शकता. अगदी युट्यूबवरती गेमिंग सुद्धा करून मित्रांनो बऱ्याच जणांनी स्वतःचे करिअर बनवलेले आहेत. यामध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे मित्रांनो की आपण जे स्वप्न बघितलेलं असतं स्पर्धा परीक्षेचं, आपण काहीतरी वेगळं करण्याचं जे स्वप्न बघितलेलं असतं, निश्चित बघायला पाहिजे मित्रांनो. 2 ते 3 वर्ष आपण त्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःला झोकून दिलं पाहिजे. 2 वर्ष पूर्ण टाइम अभ्यास केल्याच्या नंतर मित्रांनो माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये काहीतरी स्वतःला कुठेतरी सेटल करण्याचं, कुठेतरी स्थिर करण्याचा प्रयत्न मित्रांनो करायला पाहिजे. कारण जेमतेम 15वी सुटल्याच्या नंतर 21-22 वर्षाचं आपलं वय असतं. या कोवळ्या वयामध्ये आपल्याला मनात जे ध्येय बसलेलं असतं, या कोवळ्या वयामध्ये आपण जे मनात ठरवलेलं असतं, त्यासाठी आपण आजीवन काम करत असतो आणि एक त्या गोष्टीचं वेळ लागलेलं असतं मित्रांनो. आता ह्या गोष्टी तुम्हाला आता ऐकताना वाटतील की ही फिलॉसॉफी सांगणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या फेलियर नंतर महत्वाच्या असतात किंवा फेलियर नंतर माणूस असंच बोलतो, असंही मित्रांनो काही जणांना वाटेल. पण ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक स्टोरी सांगू इच्छितो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कबीर सिंग नावाचा पिक्चर पाहिला असेल. या कबीर सिंग मूवीमध्ये मित्रांनो शक्यतो बऱ्याच पिक्चर मध्ये काय होत असतं, हिरोला हिरोईन मिळेपर्यंत हिरोचं स्ट्रगल जास्त प्रमाणात दिसत असतं. पण योगायोगाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, दुर्दैवाने यासाठी म्हणा की दुर्दैवाने म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम होणं आणि ती व्यक्ती मिळणं यामध्ये दुर्दैव सुद्धा असू शकतं मित्रांनो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एवढ्या सहज मिळत असते तेव्हा त्या मिळण्याचा आपल्याला किंमत कळत नसते. आणि दुसरी गोष्ट, जेवढं सहज प्रेम मिळतं ना मित्रांनो तेवढं जास्त दिवस टिकत सुद्धा नाही. ही सत्यस्थिती आहे मित्रांनो. तर त्या पिक्चर मध्ये मित्रांनो कबीर सिंगला त्याचं प्रेम जरा सहज मिळालं होतं. मिळालं म्हणजे फक्त दोघांची सहमती सहज झाली होती आणि नंतर जी वेळ आली होती ती कौटुंबिक सहमतीची. आता कौटुंबिक सहमतीमध्ये नायिका जी आहे त्या नायिकाचं काय होत होतं, नायिकाचे पेरेंट्स ऍग्री करत नव्हते की कबीर सिंग सोबत तिचं, म्हणजे त्यामध्येही त्यांची चुका काय आहेत मित्रांनो की कबीर सिंगचे आणि कबीर सिंगची जी गर्लफ्रेंड होती या दोघांमध्ये, आणि ती गर्लफ्रेंड तिच्या घरी जे व्यक्त करण्याचं जे होतं तिच्या घरी व्यक्त करणं तिचं थोड्याफार प्रमाणात मित्रांनो थोडं चुकलेलं सुद्धा असावं. आणि अशा प्रकारामुळे तिच्या घरच्यांनी थोडीशी सहमती नाकारली होती आणि ही सहमती नाकारल्याच्या नंतर मित्रांनो कबीर सिंग जो होतो त्याने लहानपणापासून बघितलेलं म्हणण्यापेक्षा मित्रांनो त्यांनी पहिलं प्रेम त्याच्या डोळ्याने बघितलेलं आणि त्या प्रेमासोबत त्याने स्वतःचे स्वप्न बघितलेले होते. ते सगळे स्वप्न त्याचे मातीमोल झाल्यासारखं त्याला वाटलं आणि त्यामुळे त्याने काय केलं, त्यामुळे तो एकदम वेगळ्या मूडमध्ये गेला, वेगळ्या झोनमध्ये गेला. कबीर सिंग बेखयाली में भी तेरा
हे खयाल आहे, हे सर्वांना आपल्याला माहित असेल मित्रांनो. आपण बऱ्याच जणांनी हा चित्रपट बघितलेला असेल. पण मित्रांनो, या चित्रपटामध्ये जेव्हा ती नायिका आणि नायक हे दोघांपासून दूर होतात, वेगळे होतात, तेव्हा त्या नायकाची जी खरी स्ट्रगल स्टोरी आहे ती यामध्ये आपल्याला दिसते. तो नायक स्वतः घर सोडून बाहेर राहतो, त्यामध्ये त्याला अल्कोहोलचं व्यसन लागतं आणि तो खूप वेगळ्या मार्गाला गेलेला असतो मित्रांनो. पुन्हा नंतर काय होतं, ते सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. त्याला त्याची प्रीती नाव होतं कदाचित तिचं, त्याला त्याची प्रीती भेटती आणि मित्रांनो त्याची गर्लफ्रेंड त्याला भेटल्याच्या नंतर पुन्हा त्यांचं लग्न होतं आणि त्या स्टोरीचा दी एंड दाखवतात मित्रांनो. खरं तर हा दी एंड नसतो, त्या स्टोरीचा दी एंड दाखवतात कारण त्याचं स्ट्रगल संपलंय असं दाखवतात मित्रांनो. इथून पुढे त्याचं स्ट्रगल आणखी वाढलेलं असतं, पण हे पुढचं जीवन त्याच्यामध्ये दाखवलेलं नसतं. त्याच प्रमाणात जो वेड पिक्चर आहे आपला, वेड पिक्चर मध्ये काय असतं, म्हणजे पहिल्या सिनेमामध्ये आपण बघितलं की पहिल्यामध्ये त्याचं जे प्रेम त्याला भेटलं, त्यानंतर त्याच्या मनातला जो वेडेपणा होता, त्याच्या मनामध्ये जे त्याने ठरवलेलं होतं ते कुठेतरी दूर जातं आणि तो पुन्हा एका नॉर्मल लाईफ मध्ये येऊन जात असतो. मित्रांनो, जीवन जगत असताना अशा प्रकारचे भरपूर उदाहरणं, अशा प्रकारचे भरपूर किस्से सर्वांच्याच जीवनात होत असतात. त्यामुळे अशा किस्सांना किंवा अशा घटनांना किती सिरियसली घ्यायचं हे सगळ्यांनी स्वतः ठरवायचं असतं मित्रांनो. त्याचबरोबर आपला मराठीमध्ये एक सिनेमा आला होता, वेड. वेड नाव होतं त्याचं, आपले रितेश देशमुख साहेबांचा तो सिनेमा होता. त्या वेड पिक्चर मध्ये मित्रांनो स्टोरी अशी दाखवली, दोघांचा अगोदर प्रेम होतं, दोघांना एकमेकावर प्रेम होतं आणि प्रेम झाल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा पॅरेंट्सवर येऊन गोष्ट अडकते आणि पुन्हाही काय होतं मित्रांनो, त्यांचं लग्न होत नाही. त्यांचं लग्न न होता त्याचं प्रेम त्याच्यापासून दुरावतं आणि तो एक पुन्हा वेड्या वेगळ्या झोन मध्ये जातो मित्रांनो. त्याचं आयुष्य पूर्ण बदलल्यासारखं तो समजतो आणि त्याने जे समजलेलं आहे त्याचा जो समज होता, सुरुवातीला जेव्हा ती त्याच्यापासून सेपरेट झाली, सुरुवातीला जेव्हा ते एकमेकांपासून दूर झाले, तेव्हा मित्रांनो त्याला असं वाटलं की आपल्या जीवनातलं सगळं काही संपलेलं आहे आणि त्याने स्वतःला संपल्यासारखं सुद्धा मित्रांनो घोषित केलं, मनातून त्याने मानलं. माणूस केव्हा हारतो मित्रांनो, माणूस बाहेरच्यांनी कितीही हरवण्याचा प्रयत्न केला, कोणताही माणूस हरत नसतो. माणूस जेव्हा मनातून हारतो ना, तेव्हा तो खरा हरलेला असतो. कारण मित्रांनो, जेव्हा बाहेरील कोणीतरी माणसाला हरवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माणूस स्वतः पुन्हा उमेदीने उठतो आणि कसा हारतो तेच बघतो, म्हणून पुन्हा एका नवा जोशाने तो काय करत असतो, लढत असतो. पण माणूस जेव्हा मनातून हारतो ना, जेव्हा मनातून हार मानतो, त्या हारेनंतर मित्रांनो माणूस पुन्हा लढण्याचं स्वप्न सुद्धा विसरून जातो. पण आता यामध्ये तुम्हाला या ज्या दोन चित्रपटांच्या मी जी स्टोरी सांगितल्या, याच्यामध्ये आणखी रितेश देशमुख साहेबांच्या वेड पिक्चरच्या आणखी काय आहे स्टोरी पुढे, ते खूप रितेश देशमुख एकदम ॲनिमल सारखं काय करतात, रिॲक्ट करायला लागतात एकदम. पूर्ण कोणत्याही काळात ते शुद्धीत नसतात, पूर्ण अल्कोहोलला, ड्रगला ते काय होतात, सामोरे जात असतात आणि ते एका फेजमध्ये, ते वेगळ्या फेजमध्ये गेलेले असतात. ते अगदी चुकीचं आहे मित्रांनो. आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत, आपण शिक्षण घेत आहोत आणि शिक्षण म्हणजे काय मित्रांनो, तर शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास आणि सर्वांगीण म्हणजे सर्व गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार करण्याची आपल्यामध्ये क्षमता असते. मग आपण अशा चुकीच्या प्रकारांना तर कधीच बळी पडायला नाही पाहिजे. तर त्याचबरोबर ते जे त्या सिनेमामध्ये दाखवलं मित्रांनो, एक असा काळ होता, त्याला एकदम पूर्ण तो स्वतः हरवून गेलेला होता आणि नंतर त्याला एका कोचचा जॉब भेटलेला असतो आणि तो कोच म्हणून जेव्हा तिथे शिकवायला जातो, तेव्हा त्याला काय समजतं की त्याच्या गर्लफ्रेंडची जी मुलगी होती, त्याच्या गर्लफ्रेंडच्या मुलीलाच तो शिकवणार आहे, हे त्याला समजतं मित्रांनो. आणि नंतर हळूहळू त्याला समजून जातं की त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती त्याची गर्लफ्रेंड आता अस्तित्वात नाही, एक्सपायर झालेली आहे आणि ती या जगात नाही. समजल्याच्या नंतर मित्रांनो आता या ठिकाणी बघा, तो पुन्हा काय करतो, तो नायक पुन्हा त्याच्या मूळ जीवनामध्ये पुन्हा परत येतो.
दुसरी नायिका असते, दुसऱ्या नायिकासोबत त्याचं लग्न झालेलं असतं आणि त्या नायिकेसोबत पुन्हा हा काय करत असतो, तर त्याच्या जीवनाला सुरुवात करत असतो. मित्रांनो, जीवनामध्ये जो आपण स्वप्न बघितलेलं असतं ते आपलं ध्येय असतं. त्या ध्येयामागे आपण ध्येय वेड होणं खूप महत्वाचं आहे. पण जेव्हा शेवटची स्थिती आपल्याला समजते की हे पॉसिबल नाही, तेव्हा सोडणं मित्रांनो हे आणखी जरा हार्ड असतं. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे आपण जे स्पर्धा परीक्षेचं स्वप्न बघितलेलं आहे आणि ते सोडून देणं खूप महत्वाचं असतं. पण कधी जेव्हा आपल्याला समजलंय 3-4 वर्ष आपण एक्झामसाठी प्रयत्न करत आहोत आणि अगदी आपल्याला प्रिलिम्स सुद्धा निघत नाहीत किंवा मेन्स मध्ये अगदी खूप कमी मार्कावरून जरी जात असू, तर हे मित्रांनो तिथून पुढे 3 ते 4 वर्षानंतर काय, तर आपण प्लॅन बी ला सुरुवात करायला पाहिजे. एखादा प्लॅन बी आपण अप्लाय करायला पाहिजे. मित्रांनो, जीवनामध्ये प्लॅन बी एखादा असायला पाहिजे आणि हा जो प्लॅन बी असतो मित्रांनो, प्लॅन बी सुद्धा जेव्हा आपण सर्च करतो तेव्हा मजबुरी म्हणून करू नका, तर प्लॅन बी करत असताना विचार करून करा. मित्रांनो, आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे. आणि स्पर्धा परीक्षा आपण गरीब कुटुंबातली व्यक्ती करतो म्हणजे आपल्याकडे भांडवल जास्त नसतं, म्हणजे आपण मोठा बिझनेस करू शकत नाही. मोठ्या बिझनेससाठी आपल्याला भांडवल जास्त लागतं. पण मित्रांनो, बिझनेस कोणताही असेल, धंदा असतो, व्यवसाय असतो. आणि गरिबीतून वरती यायचं म्हणजे काय मित्रांनो, तर थोडासा पैसा सुद्धा जवळ असायला लागतो. आणि हा पैसा कमावण्यासाठी नोकरी लागणं किंवा नोकरीची वाट पाहणं हेही चुकीचं आहे. कारण त्यामध्ये जे चान्सेस असतात, तुम्ही अभ्यास करत असताना एखाद्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करता, त्यामध्ये अभ्यास करणारे स्पर्धक तुमच्या बरोबर पटीने असतात आणि तुमच्यापेक्षा चांगले विद्यार्थीही त्यामध्ये खूप असतात. त्यामुळे आपलं सिलेक्शन होईल की नाही होईल याबद्दल कुणीही 100% शुअर नसतं मित्रांनो. त्यामुळे काय करायचं, आपण जो अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना 3 ते 4 वर्ष झाल्याच्या नंतर जो प्लॅन बी निवडतो, प्लॅन बी निवडताना मित्रांनो काहीतरी बिझनेसचा प्लॅन बी निवडा. आपण कुठेतरी सेट हो असा प्लॅन बी निवडा. माझ्या एका मित्राची स्टोरी आहे मित्रांनो. त्याने काय केलं, एक 3-4 वर्षानंतर त्याची खूपच परिस्थिती बदलली आणि त्याचे वडिलांना पॅरालिसिस झाला मित्रांनो. त्याच्या वडिलांना काहीही काम करता येईना, घर खर्च कसा भागवायचा आणि हे सगळे प्रश्न त्याला छळायला लागले मित्रांनो. आम्ही सर्व मित्रांनी थोडी थोडी वर्गणी जमा केली होती आणि त्या मित्राला काय केलं, भांडवल जमा करून आम्ही त्या मित्रापर्यंत पोहोचवलं. एक 15,000 रुपये मित्रांनो आम्ही सर्वांनी जमा केले आणि एक वडापावचा गाडा त्या मित्राला टाकून देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता छोट्या वडापावचा गाडा आम्ही 15,000 रुपयामध्ये सुरू तरी केला मित्रांनो, पण त्याला डेली एक काम काहीतरी मिळावं म्हणून आम्ही डबे आणायचो नाही आणि दुपारी वडापाव खायला आम्ही त्याच्याकडे जायचो मित्रांनो. म्हणजे तो म्हणायचा आम्हाला गिराईक कोण असणार आहे, म्हणजे आम्ही वडापाव सुद्धा त्याच्याकडे खायचो. पण आज मित्रांनो त्याचं वडापावचं दुकान एवढं चालतं, ते दिवसाचा एक 3-3.5 रुपये निव्वळ नफा मिळवतो मित्रांनो. म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंत त्याला एक महिन्याला मिळत असतात. गरिबी हटवण्यासाठीच स्पर्धा परीक्षा करणं हे चुकीचं आहे मित्रांनो. आपलं स्वप्न आहे आणि आपल्या समाजाला आपल्याला स्वतःला एक वर्दीचं क्रेज लागलेलं असतं मित्रांनो. आणि एक वर्दी आपल्याला पाहिजे म्हणून आपण त्यामागे एक वेडे झालेला असतो, वेड मूवी सारखा. आणि ते तुम्हाला सांगितलेला कबीर सिंग मूवी सारखं मित्रांनो. पण आता यामध्ये तुम्हाला समजलं असेल, जेव्हा कबीर सिंगला त्याची जी भेटते त्यानंतरही मित्रांनो त्याची लाईफ पुन्हा नॉर्मल होऊन जाते. आणि जेव्हा वेड मधल्या त्या नायकाला त्याची नायिका भेटत नाही, तेव्हा सुद्धा मित्रांनो काय होत असतं, तर त्या नायकाची जी नायिका त्याला भेटत नाही तरीही मित्रांनो त्याची लाईफ त्या नायकाची पुन्हा काय होते, नॉर्मल लाईफ तो सुरू करत असतो. यामधून हेच सांगायचंय मित्रांनो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट बसलेली आहे, ती आपण जेव्हा बाहेर काढून टाकतो तेव्हा मित्रांनो आपल्याला होणारा त्रास सुद्धा तो काय होत असतो, कमी होत असतो. मित्रांनो, डिप्रेशन म्हणजे काय आणि आपण ह्या जे डिप्रेशन मध्ये जात असतो अभ्यास करत असताना, तर तो डिप्रेशन म्हणजे काय, तर या डिप्रेशन मध्ये काय आहे मित्रांनो, डिप्रेशन मध्ये असताना आपण खूप विचार करत असतो आणि एक वेगळ्या पद्धतीत आपण विचार करत असतो. आपण स्वतःला लुजर समजत असतो, स्वतः आपण हारलो असं समजत असतो मित्रांनो. आणि स्वतः हारलो असं समजल्याच्या नंतर मित्रांनो आपण स्वतःला हारलेले समजल्या इतका अवघड दुसरं कोणतीही हार नसते मित्रांनो.
कोणत्याही विरोधकाने आपल्याला हरवलं तर तो फक्त इथपर्यंतच हरवू शकतो की तुम्हाला एका डावामध्ये हरवू शकतो. पण आपण जर मनातून हारलो मित्रांनो, तर आपण संपूर्ण आयुष्यातून हारत असतो. आपण पुन्हा कधीही त्यामध्ये काय करत नाही, पुन्हा लढण्याची तयारी आपली होत नसते. डिप्रेशन ही एक तशीच गोष्ट आहे मित्रांनो, खूप वाईट फेज आहे जीवनातली. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही येत असते मित्रांनो. त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तर आयुष्यामध्ये ही फेज येतच असते, पण त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये कोणीही असू द्या, सर्वांच्या जीवनामध्ये अशी एक फेज येत असते. यातून आउटकम कसं व्हायचं, यातून बाहेर कसं निघायचं, तर त्यासाठी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज विशेष हा व्हिडिओ बनवत आहे. त्यासाठी आपल्याकडे प्लॅन बी असायला लागतो. आणि प्लॅन बी मित्रांनो, एखादा बिझनेस असेल, आपण स्वतःला सेटल कसं करायचं यासाठी मित्रांनो तो प्लॅन बी असेल. त्या प्लॅन बी मधून आपण स्वतः सेटल व्हायचं. मित्रांनो, साधा वडापावचा जो गाडा आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या वडापावच्या गाड्यावरती सुद्धा मित्रांनो 1,00,000 रुपयापर्यंत महिन्याला आपण कमवू शकतो. कोणतंही क्षेत्र कमी नसतं, लाज वाटायचं कारण नाही मित्रांनो. कारण पोटाला लाज नसते. आणि पैसा जो आहे, पैसा कमवण्यासाठी मित्रांनो नोकरीच असणं हे महत्वाचं नाही. आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपले स्वप्न साकारण्यासाठी नोकरीचा आपला अट्टहास असतो. पण या अट्टहासापेक्षा आपलं जीवन खूप महत्वाचं आहे मित्रांनो. यासाठी आपण डिप्रेशन मध्ये जाऊन किंवा सुसाईड करण्याचं काही विद्यार्थ्यांचं प्रमाण असतं, किंवा आपण डिप्रेशन मध्ये जाणं सुद्धा मित्रांनो एक स्वतःला हारण्यासारखं हे प्रमाण आहे मित्रांनो. हे एकदम साफ चुकीचं आहे. याच्या मी अगदी विरोधात आहे मित्रांनो. कारण आपलं जीवन हे या सर्वांच्या पुढे खूप मोठं जीवन असतं. आणि या नंतरचं म्हणजे जीवनातलं एक आपलं किरकोळ ध्येय असतं, ते म्हणजे आपली एखादी पोस्ट मिळवणं. पण मित्रांनो, ही पोस्ट मिळवण्यासाठी आपण आपलं पूर्ण जीवन बर्बाद करणं हे चुकीचं आहे. कारण कोणतंही क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्रात विशेष प्रगती करायची असेल, तर तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये जर काही विशेष योगदान दिलं, जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली, तर तुम्ही त्यामध्ये काय होऊ शकता, यशस्वी होऊ शकता. आता यशस्वी असणं आणि यशस्वी नसणं यामध्ये फरक काय असतो मित्रांनो. जेव्हा आपल्या आईवडील असतील, कुटुंब चालवत असतात, आणि कुटुंब किंवा घरदार चालवताना आपले वडील एखादा 15,000 रुपये 20,000 रुपये महिन्याचा एखादा प्रायव्हेट मध्ये सुद्धा जॉब करत असतील, तर त्या 15,000 20,000 मध्ये नक्कीच काहीच होत नसतं मित्रांनो. हे त्यांना माहित असतं, तुम्हालाही माहित असतं. पण आपले आई वडील ते पूर्ण जॉब सोडत नाहीत. कारण त्यांचं एक म्हणणं असतं की हे नाही तर मग आपलं कुटुंब चालणार कसं. कसं का होईना मित्रांनो, काय आहे, ठीक आहे, चांगलं आहे. आणि त्यांनी माइंडसेट बनवलेला असतो की आता हेच चांगलं आहे. त्या पद्धतीने मित्रांनो आपण आपला माइंडसेट बनवलाय की आपल्याला स्पर्धा परीक्षेतूनच काहीतरी करायचंय. हा अट्टहास धरणं चुकीचं आहे मित्रांनो. कारण 5 लाख फॉर्म मधून तुमचे जास्तीत जास्त 1000-2000 विद्यार्थी एका वर्षी बाहेर पडत असतात. आणि उर्वरित विद्यार्थ्यांना मित्रांनो काय असतं, ते लटकत राहावं लागतं. आणि हे लटकत राहणं चुकीचं आहे मित्रांनो. एक 2 ते 3 वर्ष आपण अभ्यास करायचा. 2 ते 3 वर्षानंतर एखादा प्लॅन बी शोधायचा. आणि ह्या प्लॅन बी मध्ये आपण स्वतःला सेटल करून घ्यायचं. त्यामधून वेळ मिळाला तर 2 ते 3 तास दररोज आपण अभ्यास करायचा. आणि 2 ते 3 तास अभ्यास करून सुद्धा मित्रांनो पोस्ट निघत असते. कारण आपण 2-3 वर्ष पूर्ण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, यामध्ये मला सांगायचं हेच की जे आता आपल्या मित्रावरती वेळ आली, त्याने जे डिप्रेशन मध्ये जाऊन जो मानसिक त्याने संतुलन बिघडलं, त्याला मानसिक त्रास झाला होता मित्रांनो. असा त्रास स्वतःला कधीही करून घेऊ नका मित्रांनो. कारण आपण जो अभ्यास करत आहेत, अभ्यास करत असताना मित्रांनो आपण बाहेर राहतो. बाहेर राहताना आपलं जे जेवण असतं हेल्दी फूड नसतं. आपल्याला मेसचे डबे असतात, त्यामध्ये काही जण काही मिक्स करत असतात. स्वार्थी लोकांमुळे मित्रांनो आज आणखी जेवण सुद्धा आपल्याला शुद्ध भेटत नाही. आपलं पोषणमान ठीक नसतं मित्रांनो. आणि या सर्व गोष्टींवरून आपण जर आणखी डिप्रेशन मध्येही जाणार असो, तर आपण काय होणार मित्रांनो, नक्कीच त्या ठिकाणी आपल्या जीवनाला आपण न्याय देऊ शकत नाही. मग आपण अभ्यास कशासाठी करतो? अभ्यास करून आपली वैचारिक पातळी वाढत असते मित्रांनो. आणि जर स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करून वैचारिक पातळी वाढवतो, तेव्हा त्याला ह्या गोष्टी निश्चित समजायला पाहिजे की आपण कुठेतरी आता काय व्हायला लागलेलो आहोत, मानसिक लेवलला अनफिट व्हायला लागलेलो आहोत. आपण मानसिक परिस्थितीतून, आपण मानसिकतेतून खालवायला लागलेलो आहोत. आपली मानसिकता खचायला लागलेली आहे.
हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा मित्रांनो आपण कुठेतरी स्वतःला स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्ही स्वतः एखादा आवडीच्या क्षेत्रामध्ये आणखी दुसरीकडे इंटरेस्ट बघून त्याच्यामध्ये मित्रांनो थोडंसं सेट व्हा. मी हे 2-3 वेळेस सांगितलं कारण मित्रांनो स्पर्धा परीक्षेवरती आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होतील, पण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठेतरी सेट होणं सुद्धा गरजेचं असतं. आणि जेव्हा एक शेवटची वेळ येत असते, कारण जेव्हा आपण सांगतो की 5 लाख विद्यार्थ्यांपैकी 2,000-3,000 विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त 2-3 हजार विद्यार्थ्यांचं होत असतं, तर उर्वरित विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं यामधून बाहेर पडावं लागतं, हे क्षेत्र सोडावं लागत असतं. आणि हे सोडत असताना मित्रांनो यामध्ये आपली कबीर सिंग सारखी किंवा वेड सारखी अवस्था होऊ नये. कुठेतरी आपल्या मनात अगोदरपासून असं क्लिअरली असायला पाहिजे की आपल्याला यामध्ये जर झालं तर चांगली गोष्ट आहे, आपलं नाव रोशन होईल, आपल्या कुटुंबाचं नाव रोशन होईल. पण जर नाही झालं मित्रांनो तर कुठेतरी आपल्याला यामधून बाहेर पडावं लागेल आणि बाहेर पडताना आपल्याकडे प्लॅन बी हा तयारच पाहिजे. म्हणून 2 वर्ष आपण पूर्णपणे स्पर्धा परीक्षेला न्याय द्या. 3ऱ्या वर्षी मित्रांनो कुठेतरी आपण आपली जी पॉझिटिव्ह बाजू असते, सर्वांमध्ये काही ना काही वैशिष्ट्य असतात. कोणीतरी कोणत्या तरी ठिकाणी थोडंसं काय करत चला, वेळ देत चला आणि एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्थिर होण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही एखाद्या क्षेत्रामध्ये स्थिर झाल्याच्या नंतर मित्रांनो आपण मानसिक लेवलला जरा संतुलित राहत असतो आणि आपला जो अभ्यास होत असतो तो अभ्यास सुद्धा मित्रांनो दिवसातल्या 10 तास डिप्रेशन मध्ये केलेल्या अभ्यासामध्ये आणि आपण स्थिर स्थावर असताना कुठेतरी एखादी जॉब मिळवायची म्हणून कुठेतरी थोडेसे प्रयत्न करायचे, यासाठी केलेला 3 तास अभ्यास सुद्धा मित्रांनो 10 तासाला नक्कीच भारी असतो. तुम्ही जेवढे सक्सेस अधिकारी असतील अधिकाऱ्यांना विचारून बघा, किंवा जे काही आमचा आणखी एक मित्र होता नायब तहसीलदार झाला, त्याने मित्रांनो गवंड्यांच्या हाताखाली काम केलं होतं, पण त्याने स्वतः अभ्यासासाठी मित्रांनो वेळ दिलेला होता आणि अभ्यास करून पुन्हा तो स्वतःला कुठेतरी स्थिर करण्यासाठी त्याने काहीतरी काम केलं. आणि स्थिर करत असताना त्याने परत काय करायचं मित्रांनो, तो अभ्यास करत होता. असं नाही पूर्ण वेळ दिल्यानंतरच आपण काहीतरी सक्सेस होऊ शकतो. आपण सक्सेस म्हणजेच काय मित्रांनो, जीवनात सक्सेस व्हायचं आहे आपल्याला. स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस होऊ अथवा न होऊ, स्पर्धा परीक्षेमधून आपण जे नॉलेज मिळवत असतो, जे ज्ञान मिळवत असतो, त्याचा समाजामध्ये आपण जर उपयोग केला तर आपण मित्रांनो ऑलरेडी सक्सेस असतो. फक्त वैचारिक लेवल आपली तिथपर्यंत वाढायला पाहिजे आणि तो अभ्यासाने शक्य आहे मित्रांनो. आपला अभ्यास इथपर्यंत व्हावा की आपले वैचारिक लेवल वाढवावा. मित्रांनो डिप्रेशन सारखा विषय सुद्धा आपल्या मनामध्ये येऊ नये, कारण डिप्रेशन सुद्धा असंच गोष्ट आहे मित्रांनो की त्यामध्ये निगेटिव्ह विचारांची जी सायकल आहे ती थांबत नसते. निगेटिव्ह विचार जे आहेत ते कंटिन्यू सायकल निगेटिव्ह विचारांची चालू असते आणि म्हणून माणूस कुठेतरी एक खचून जात असतो. मग आपल्याकडे हे निगेटिव्ह विचार येण्यासाठी जागाही शिल्लक राहायला नाही पाहिजे मित्रांनो, कारण आपण कुठेतरी एखाद्या व्यवसायामध्ये हात गुंतलेले असतात आपली, आणि उरलेल्या वेळामध्ये आपण मित्रांनो मग काय करत असतो, स्पर्धा परीक्षा करत असतो. तेव्हा आपल्याला तेवढं वाईट वाटत नसतं. कुठेतरी 2-3 वर्ष कोणत्याही क्षेत्रात आपण जर स्ट्रगल केलं तर त्या स्ट्रगल मधून आपल्याला कुठेतरी थोडंफार जरी यश मिळलं तर आपण पोट भरवण्यापुरते पैसे कमवू शकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये आपण 5-6 वर्ष घालून सुद्धा शेवटच्या प्रयत्नातही आपल्याला जर 2 मार्क कमी पडले तर आपण पोट भरण्याच्या सुद्धा योग्यतेचे राहत नाही, कारण आपण जो खचून जात असतो, आपल्या खचण्याने आपण तर खचतोच, आपली फॅमिली सुद्धा खचलेली असते. त्यानंतरही मित्रांनो ऑप्शन्स असतात, पण नंतर परत आपण 6-7 वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये घालायचे आणि शेवटच्या ऑप्शनवरती आपण शेवट एकदम त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो ज्या ठिकाणी आपल्यासाठी पूर्ण स्पर्धा परीक्षेचे दार बंद झाले, आपलं वय संपलं किंवा आपले अटेम्प्ट संपले, किंवा आपल्याला आता यापुढे घरातूनही कुठूनही अर्थसहाय्य मिळत नाही आणि आपल्याकडे शिकण्याची ऐपत नाही राहिली. अशा वेळेपर्यंत मित्रांनो तुम्ही काय करा, चान्स घेऊ नका, रिस्क घेत जाऊ नका. आपल्याला अगोदरपासूनच थोडंसं दिसतंय या ठिकाणी आपलं फोकस जातोय आणि आपण या ठिकाणी गेलो तर आपलं आणखी थोडं काहीतरी आपण कुठेतरी स्थिर स्थावर होऊ. तर स्थिर स्थावर होण्याकडे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये आल्याच्या नंतर 3ऱ्या-4थ्या वर्षापासून स्थिर स्थावर होण्यासाठी प्रयत्न करा. बरेच विद्यार्थी असे आहेत मित्रांनो, 5-5, 6-6 वर्ष ते अभ्यास करत असतात आणि 5-6 वर्ष अभ्यास करून 7 वर्ष अभ्यास करून मित्रांनो 21व्या वर्ष अभ्यासाला लागलेले विद्यार्थी
32-33 वर्षापर्यंत अभ्यास करत असतात, लग्न झालेलं नसतं, भरपूर विषय असतात आणि लग्न झालेलं नसतं ते तरी पॉझिटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो, चांगला पॉईंट आहे. लग्न झाल्याच्या नंतर बायकोच्या गरजा असतात, सर्व गोष्टी असतात. यामध्ये कुठेतरी माणूस काय होतो, कमी पडल्यासारखा होतो आणि आणखी हरवून जातो. त्यासाठी स्वतः सुरुवात करताना प्लॅन बी सुद्धा सोबत ठेवत चला आणि प्लॅन बी मध्ये कुठेतरी स्थिर स्थावर होऊन अभ्यास करा मित्रांनो, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं काम होणारच आहे आणि काही विद्यार्थी हे फेलही होणारच आहे. हे ठरलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो परीक्षेमधून. त्यामुळे काय करायचं असतं, आपण परीक्षेला एवढं सिरियसली घेऊ नका की आपल्या जीवनापेक्षा ही परीक्षा महत्वाची करू नका मित्रांनो. ही कळकळीची विनंती आहे. आणि आपण घोडदौड जे चाललेले आहे, एक कंटिन्यू एकच फॉर्मॅट, पुस्तक घ्यायचं आणि सकाळी लायब्ररीत बसायचं ते संध्याकाळपर्यंत मित्रांनो, तसा अभ्यास करण्यापेक्षा ठीक आहे, तसा अभ्यास तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस करावा लागेल, 2 ते 3 वर्ष तुम्ही तसा अभ्यास करा, पण 3ऱ्या वर्षानंतर प्लॅन बी सोबत ठेवून काहीतरी अभ्यास करा. आपली जी थिंकिंग लेवल असते मित्रांनो, थिंकिंग लेवल जी निगेटिव्ह असते, त्या निगेटिव्हिटीच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शिक्षणामुळे आपल्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंग यायला पाहिजे. आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा मित्रांनो काही पद्धतीत बदल होत असतात, आपल्या डाएटमुळे, आपल्या खाण्यापिण्यामुळे आणि हार्मोनल बॅलन्स चेंजेसमुळे. हार्मोनल जर बॅलन्स नसेल तर आपण काय होतो, तर हे आपल्या मनामध्ये कुठले तरी वेगळे विचार यायला लागतात आणि जी एनर्जी असते ती कुठेतरी कमी झालेली असते. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य इथपर्यंतच होतं की आपण जे डिप्रेशन असतं त्या डिप्रेशन मध्ये न जाता आपण कुठेतरी एका सरळ मार्गाने चालण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं, म्हणजे स्पर्धा परीक्षा करत असताना मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये एक 90% चान्सेस आहेत आपण फेलच होऊ शकतो, 10% चान्सेस आहेत आपण पासच होऊ शकतो. आपण स्वतःला प्रत्येक वेळी त्या 10% गणतो, पण कधी कधी कदाचित दुर्दैवाने म्हणा आपल्याला ते 90% सुद्धा आपल्याला कधीतरी यावं लागतं. आणि ठीक आहे, या स्पर्धा परीक्षेचं जे आता ऍव्हरेज वय काढतात मित्रांनो, अति हुशार विद्यार्थ्यांचं सोडून द्या, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना 28-29 वर्षापर्यंत गव्हर्नमेंट मधून किंवा स्पर्धा परीक्षांमधून जॉब भेटत नाहीत. 27, 28, 29 हे 2 ते 3 वर्ष जे आहेत वयाचे, 27, 28, 29 पर्यंत कंटिन्यू मेहनत करणाऱ्या मुलांचे काय होत असतात, रिझल्ट येत असतात. आणि त्यामुळे मित्रांनो, एवढ्या दिवस आपण घरच्यांवर ओझं बनून राहणं हे आपल्या मनात कुठेतरी खटकत असतं आणि म्हणून आपण डिप्रेशन सारख्या सिच्युएशन मध्ये जात असतो. म्हणून मित्रांनो, एक 22-23 नंतर 24 नंतर तरी कुठेतरी धंद्यामध्ये किंवा कुठेतरी एखाद्या उद्योगामध्ये, जेणेकरून तुम्हाला पार्ट टाइम जॉब करत करत अभ्यासासाठी वेळ मिळेल. जसा आमच्या मित्राचा वडापावचा धंदा आहे, त्या वडापावमध्ये तो मित्रांनो सकाळी एक 6 ते 7-8 पर्यंत त्याला तयारी करायला जाते आणि 9 वाजता तो काय करतो, वडापावचं दुकान चालू करतो. सकाळी बघा, आता तो 9 ते 12 पर्यंत तो पूर्ण वडापावचं दुकान चालवतो आणि 12च्या नंतर 12 ते 5 पर्यंत एवढा डेडिकेटली अभ्यास करतो. पुन्हा 5 ते 7 पर्यंत त्याला वडापाव विकण्याचं ते काम आहे. त्याचं ते काम 5 ते 7 पर्यंत त्याची तयारी लागते आणि 7 ते रात्री 10 पर्यंत मित्रांनो तो वडापाव विकतो आणि त्याला आज दिवसाचे कमीत कमी 3,500-3 हजार रुपये निव्वळ नफा होतो. म्हणून मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करत असताना एखादा प्लॅन बी सुद्धा सोबत ठेवत चला आणि स्वतःला स्थिर ठेवा, म्हणजे आपल्यावर मित्रांनो ही वेळ येणार नाही. कारण जीवन खूप मोलाचं आहे, खूप महत्वाचं आहे. यामध्ये पोस्ट व्यतिरिक्त हे आपले खूप हेतू आहेत. पोस्ट हे आपलं अंतिम उद्दिष्ट नाही. जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे, अल्टिमेट गोल जे आहे आपल्या जीवनाचं, ते म्हणजे एखादी पोस्ट मिळवणं नाही. धन्यवाद मित्रांनो.